रूप पाहता लोचनी सुख झाले ओटागणी तोहार चल भगवान तोहा माधव परवा तोहा माधव तोहा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओटागणी भगवान तोहा माधव भगवान
अंतु जन्मला सुनरा अंतु जन्मला सुनरा रेवतु सोलरा करी आता रेवतु सोलरा करी आता रेवतु सोलरा करी आता बापा सोहिता दशर आता बापा सोहिता दशर आता बापा सोहिता दशर आता बापा सोहिता दशर सजा अर्थ चंदी आता अर्थ चंदी आता अर्थ चंदी आता अंडी आता गुरु कल्पने जीवन आंधे अंडी आता गुरु कल्पने जीवन आता गुरु कल्पने जीवन अर्घ हरित पंडरीचा अर्घ हरित पंडरीचा गीता पंडरीचा पंढरीत जागे सर्व पंढरीत जागे सर्व पंढरीत जागे सर्व रूपते पहावे विटेवारी रूपते पहावे विटेवारी रूपते पहावे विटेवारी आता बापा सोहिता दशर बापा सोहिता दशर आता बापा सोहिता दशर आता बापा सोहिता दशर सदा अंत चंडी आता चंडी आता चंडी आता ईश्वरी नित्य आनंदाचा संग आनंदाचा ईश्वरी नित्य आनंदाचा संग नित्य आनंदाचा भूकामाचे चंद नाम घोष भूकामाचे चंद विठ्ठल 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 बहुत जन्मांत जन्मला सुनरा, बहुत जन्मांत जन्मला सुनरा, देव तो सोयरा करियाता बापा शोहिताचा स्वार्थ,
अनर्थाचा अर्थ सांडू आता कुडी कल्पनेची वाट सांडू आता कुडी कल्पनेची वाट मार्ग हाय नीट पंढरीची जावे सर्व सुख जावे रूप ते पहावे विटेवरी नीट आनंदाचा कंद विटेवरी नीट आनंदाचा कंद तुकानाचे छंद नाम घोष करू आता बापा शहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता विठाला महावेद पिटकटघुमरत्यां वरं पुंडरिकाय धातुर्मनेन्द्रं समागततिष्ठन्तं महानन्दकन्दनं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरे प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका बहुत जन्मांत जन्मलास नरा देवते सोयरा करी आता बाबा सोहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडू आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे एक विशाल व्यक्तिमत्व दर्शवणारे युगपुरुष ज्यांना या विश्वामध्ये जगद्गुरु अशी पदवी बहाल करण्यात आली असे असणारे बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील एक अग्रगण्य प्रवर्तक देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि या मृत्यू लोकामध्ये जो जीव नरदेह म्हणून आला त्याला त्याच्या इच्छी कर्तव्याची जाण करून देणारा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देणं उचित आहे किंबहुना गरजेचं आहे तसे परिहार प्रत्येक जीवाला माहित आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली पुण्यवान पुण्यनगरी गावाचं नाव चलथान आणि या चलथान तीर्थक्षेत्रातील हा लक्ष्मीनगर परिसर आणि या परिसरामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांचं हृदयस्थान संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्या कृपेच्या छत्राखाली संपन्न होत असणारा हा ज्ञानयज्ञ सुख सोहळा या सोहळ्याचे मार्गदर्शक आहे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य भरतजी बापू यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं समस्त सर्व साधक बंधू आणि भगिनी यांच्या अथक अशा परिश्रमानं गुणीजन मंडळी यांच्या अंमलाच्या सहकार्यानं संपन्न होत असणारा हा ज्ञानयज्ञ सुख सोहळा म्हणजे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या सप्त्यातलं मला वाटतं आजचं 6व्या दिवसाचं कीर्तन
मित्रांनो, तुम्हाला किती पट्ट मला माहित नाही. बरं झालं ज्ञानोबा ढकल्यानंतर तुमचा आमचा जन्म झाला. बरं झालं जगद्गुरु तुकोबराय ढकल्यानंतर तुमचा आमचा जन्म झाला. साधू संत गेल्यानंतर तुमचा आमचा जन्म झाला. संत श्रीपाद बाबा ढकल्यानंतर तुमचा आमचा जन्म झाला. जर त्यांच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो मित्रांनो, तर मला नाही वाटत या धर्म मंडपाची साथ तुम्ही आम्हाला लाभली असती. विठाला भाग्यवान मंडळी आहोत आपण. संत ढकल्यानंतर तुमचा आमचा जन्म झाला आणि जन्म झाल्यामुळे हा धर्म मंडप आपल्याला लाभला. आला का ध्यानामध्ये? म्हणून भाग्यवान मंडळी आहोत. अरे भले भल्यांच्या नशिबामध्ये हा जन्म नाही, हा मंडप नाही. भले भल्यांच्या नशिबात नाही. तुमचं आमचं कुठलं तरी जन्माचं प्रारब्ध असेल आणि ते प्रारब्ध एका जन्माचं नाही मित्रांनो, अनंत जन्माचं. तीन दुर्लभ गोष्टी तुम्ही आम्हाला भेटल्या. मी ओघाओघाने सांगणार आहे. त्याच्यातली पहिली दुर्लभ गोष्ट आहे नरदेह प्राप्ती. कुठेतरी पाप आणि पुण्य समान झालं आणि त्या दयावान दात्यानं दया केली. लेकराची दया आईला असते, मावशीला नसते मित्रांनो. महाराज तुम्ही मावशीच्या विरोधात आहात का? मी मावशीच्या विरोधात नाही आहे, पण मावशी आई बनू शकत नाहीये मला माहित आहे. विठाला किती नास्तिक असू द्या, त्याचा हिताचा विचार करणारी ती आई असते. तुमच्या आमच्या बाबतीत कळवळा. विठाला विठाला तसं हे संत तुकोबराय नावाची आई तुम्हाला आम्हाला इंटिमेशन करते. राजा आला तुम्हाला सध्या जन्माला 83,99,999 येऊन फिरून आला राजा. आमच्या कामासाठी आला, ते काम चोख करायचं. मी या तुमच्या गावाला मला कीर्तन सांगण्यासाठी माझ्या बापूजींनी आमंत्रित केलं. मी जर आता जेवण करून झोपून राहिलो असतो तर मला तुम्ही शाबासकी दिली असती का? अरे त्या कामाला आला ते काम चोख करायचं, काम चुकारपणा करायचा नाही मित्रांनो. साधू संत तुम्ही आम्हाला इंटिमेशन देतात. आला तर माणसाच्या जन्माला कशासाठी आला, कुठून आला आणि कुठं जायचं, या तीन गोष्टीचा न्याय निवडा आजच्या कीर्तनातनं करायचा आहे.